चंद्रपूर शहराजवळ पडोली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचं या गंभीर घटनेकडे लक्ष वेधलं। या घटनेत शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीनं अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। आमदार मुनगंटीवार यांनी अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असून बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं नमूद केलं। राज्यात बालकांविरुद्ध वाढणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। या संदर्भात त्यांनी शासनाकडे पीडित बालिकेला तातडीनं सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसंच या प्रकरणाचा जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी केली। चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजीक असलेल्या वसाहतीत दिनांक 28 जून 2026 रोजी अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस येणे, या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तातडीने अटक करण्यात येणे, अशा स्वरूपाच्या घटनांमुळे बालकाच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे, समाजात बालकाविरुद्ध वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणे, बालकांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, संवेदनशील भागामध्ये पोलीस गस्त वाढविणे, तसेच शाळा व परिसरात बाल सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता निर्माण होणे, पीडित बालिकेस तातडीने वैद्यकीय, मानसोपचार व कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, तसेच या प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयामार्फत खटला चालवून दोषीवर कठोर शिक्षा सुनिश्चित करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाच्या उपाययोजनेच्या संदर्भात अध्यक्ष महाराज औचित्याचा मुद्दा आहे।